तर मात्र महेश सरांना या ठिकाणी त्यांचा हेतूजी सन्मान केला जातोय. एक मायेची शाळ. हेतूजीत सन्मान केला जातोय. महेश सरांचा इथं पाहू शकता आपण संजयजी मोरे यांचे असते इथं मात्र त्यांना सन्मानित केलं जाते. संतोष कशिवले आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. तर नक्कीच आपल्याला नितीनजी मोरे मात्र इन्व्हाइट करताना आपण यायचं आहे व्यासपीठावरती. तर गणेश मोरे आपण देखील यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं हार्दिक असं स्वागत. तर जाऊया मॅचच्या दिशेत. दोन्ही संघांना हार्दिक असे शुभेच्छा. पहिलाच बॉल डॉट बॉलची सांगता इथं होते. संकेत इथं चांगली गोलंदाजी करतोय. तर नक्कीच गणेश मोरे यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं योगदान लाभलं. पाण्याची सुविधा मात्र त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली. तर यायचं आपण व्यासपीठावरती. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. या वेळेला फुल टॉस बॉल होता. चांगली फिल्डिंग आणि इथं बघा काय घडतंय. पहिल्याच विकेटचं पतन या ठिकाणी होतंय आणि जावं लागतं या ठिकाणी फलंदाजाला. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. मैदानाच्या आतमध्ये इथंच बघा विकेटचं पतन होतंय. काय गोलंदाजी केली जाते. संकेत इथं आक्रमण चढवतोय आपल्या गावाच्या सन्मानासाठी. इथं किल्ला सर करण्यासाठी, आपल्या गावाची विजयाची पताका मिरवण्यासाठी इथं सज्ज झालाय. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या विकेटचं या ठिकाणी पतन या ठिकाणी होतंय. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 0 इथं आपण पाहतोय. पुन्हा एकदा वळतोय या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती संकेत. ओव्हर द विकेट हा बॉल आणि इथं मात्र चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये आहे आणि तिथंही त्या ठिकाणी उत्कृष्ट झेल. फलंदाज फेल लागतो या ठिकाणी. बॅक टू बॅक दुसरा धक्का, दुसरा हादरा. यापुढे होणारा सामना जानू स्पोर्ट इदाडे आणि MD कोसले या दोन टीम मध्ये. तर या इनिंग नंतर आपल्याला उपस्थित राहायचं इथं टॉस बॉक्स मध्ये. इथं टॉस केला जाईल. जबरदस्त या ठिकाणी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. धाराशाही केले जाते, आसमान दाखवले जाते, धूळ चालली जाते, पाणी पाजलं जाते. पहिल्या षटकामध्ये आक्रमण चढवलं जाते. संकेत याच्या माध्यमातून इथं मात्र आपण पाहतोय काय गोलंदाजी केली जाते. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. अजूनही या ठिकाणी खातं उघडलेलं नाही, परंतु गोलंदाजाने इथं खातं उघडले. 2 विकेट या ठिकाणी घेतलेत. स्ट्राईकला या ठिकाणी आपण पाहतोय अभिजित. नॉन स्ट्राईक इनला आपण पाहतोय नारायण. पाहूया या ठिकाणी काय घडेल. गोलंदाज सज्ज. मात्र या वेळेला सुद्धा सुरेख बॉलिंग. अपेल बघा, उत्साह बघा या ठिकाणी, परंतु पंचांवरती कुठल्या प्रकारचा दबाव येणार नाही. आपण पाहू शकता प्रवीण विशे. काय जबरदस्त पंचगिरी. संजय सुतार. इथं मात्र काय होते, बॅटची कडा लागते आणि फलंदाज बाद. काय बॉलिंग केली जाते. आयुष्यात कधीही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, नाहीतर लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलायला कमी पडत नाहीत. इथं जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तर पाहूया कोणता संघ इथे मात्र इतिहास घडवेल. पहिल्या षटकामध्ये इथं मात्र जबरदस्त गोलंदाजी केली जाते. 3 विकेट इथं घेतले जात आहेत.
काय गोलंदाजी केली जाते या ठिकाणी. अजूनही या ठिकाणी खातं उघडलेलं नाही आणि आता मात्र या ठिकाणी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. पाहूया या ठिकाणी संकेत. आणि हा बॉल इथं चांगला फटका आपण पाहतोय. अराउंड द राऊंड कार्पेटच्या साहाय्याने खेळलेला फटका आहे. नारायण त्या ठिकाणी चेंडूवरती येत आहेत. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एकच धाव या ठिकाणी मिळेल. आणि आता कुठे या ठिकाणी जो सुका पडला होता, अकाल पडला होता, ते अकाल इथं मात्र भरून काढले. एक धाव या ठिकाणी येते. एक धावेने इथं संघाचं खातं ओपन केलं जाते. जितीनने इथं मात्र खातं ओपन केले. 5व्या क्रमांकावर इथं जितीन खेळण्यासाठी येतोय. पाहूया 4थ्या आणि 5व्या या क्रमांकावरती आलेल्या या खेळाडूंना इथं मात्र आपण पाहू शकता मध्यम क्रम इथं मात्र येऊन ठेपलाय. इथं मोठे फटके येतील का? इथे सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक होईल का? काय जबरदस्त गोलंदाजी केले. गावदेवी स्पोर्ट वजवली या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारलेले आहे. आणि क्षेत्ररक्षण इथं स्वीकारताना काय गोलंदाजी केली जाते. संकेत या गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा संकेत या ठिकाणी वळेल ओव्हर द विकेट. मात्र या वेळेला पुन्हा एकदा थोडासा फटका फसतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगलं व्यूह रचना या ठिकाणी पाहतोय. आणि इथून मात्र पहिलं षटक जाऊन संपतंय. संघाची धाव संख्येत जाऊन पोहोचते ती फक्त आणि फक्त एकच या आकड्यावर. लॉस ऑफ 3 विकेट. दुसरं षटक येईल तोपर्यंत जाऊया डीजे पॅडीकडे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा स्वागत असेल. जय मोसोबा क्रिकेट संघ चिंचवली आपल्या लाडक्या प्रेक्षकांचं, लाडक्या खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या मान्यवरांचं. युवा सेना चषक 2021 हे पर्व आपण पाहतोय. स्पर्धा इथंच असताना आपण पाहतोय रोमांच, थरार, पदललिट्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरीचा मातबगार, झेंडा मिरवणारा आखाडा. युवा सेना चषक 2021. काय गोलंदाजी केली जाते. फक्त एक धाव या ठिकाणी दिली जाते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे फलंदाजीला उद्ध्वस्त केलं जाते. एक धाव फक्त या ठिकाणी आपण पाहतोय. काय गोलंदाजी या ठिकाणी. संकेतनं मात्र पूर्णपणे आपल्या संघाला इथं मात्र चांगली कामगिरी दिलेली आहे. पूर्णपणे बांधून ठेवलंय या ठिकाणी. फलंदाजांना जकडून ठेवलंय आणि पूर्णपणे दबाव या ठिकाणी पाहतोय आपण जय मोसोबा मोस या संघाच्या फलंदाजांवरती. जतीन मात्र या ठिकाणी स्ट्राईक वरती असेल. इथून मात्र जतीनला इथं मोठे फटकेबाजी करावी लागेल. आपल्या संघाला इथं मात्र सावरावं लागेल. 4 षटकांचा हा सामना असेल. गोलंदाज सज्ज या ठिकाणी पाहू शकता कल्पेश. चांगला गोलंदाज आहे, तरुण खेळाडू आहे. ओझरली संघामध्ये आपलं नाव या ठिकाणी कोरण्यासाठी सज्ज होते. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहू शकता दुसऱ्या षटकामध्ये इथं संकेतच्या पाऊल खुणावरती चालावं लागेल. मात्र इथं पाहूया जतीन इथं सज्ज आहे. मध्यम क्रमाचा फलंदाज, मोठे फटके खेळू शकतो, क्षमता आहे. इथं मात्र चांगला टॅप केलेला चेंडू, गॅप मध्ये चेंडू पाहू शकता. मात्र चेंडू जाईल दन 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 करत 4 धावांसाठी. गुड शॉट. थँक्यू डीजे. इथं मात्र चौकार येतोय जितूच्या बॅटमध्ये. स्कोर मात्र या ठिकाणी आता कुठंतरी थोडासा पुढे सरकतोय. आपण पाहू शकता संघाची धाव संख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अतिशय नाराज केलं या ठिकाणी जय मसोबा मोस या संघाच्या सर्व फलंदाजांनी. मात्र या ठिकाणी जतीन मात्र या ठिकाणी आक्रमण चढवतोय स्क्वेअर लेगच्या दिशेत. मात्र फटका थोडासा फसतोय. मात्र क्षेत्ररक्षक जगदीश मात्र पाठलाग करताय त्या ठिकाणी.
चेंडूवरती या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी नियंत्रण बनवण्यासाठी आपण पाहू शकता अतिशय झडप मारली जाते चेंडूवरती. पाहू शकता या ठिकाणी आपण कशा पद्धतीने या चेंडूवरती मात्र बघा अतिशय या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जगदीशच्या पायाला चेंडू लागून थोडासा पुढं गेला आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकता नाट्यमय स्थिती मात्र त्या ठिकाणी झाली. चेंडूवरती जसे तसे नियंत्रण मिळवण्यात आले मात्र त्या ठिकाणी 3 धावा मात्र वसूल केल्या. 3 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. जतीन वरती विश्वास असेल या ठिकाणी नक्कीच भरोसा असेल आता नक्कीच त्यांच्या सर्व खेळाडूंना कारण की इथं मात्र मध्यम क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय. 5व्या क्रमांकाचा फलंदाज इथं मात्र आपण पाहतोय जतीन. पुन्हा एकदा वळेल या ठिकाणी कल्पेश. पुन्हा एकदा सज्ज होते ओव्हर द विकेट. मात्र यावेळेला चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली असतील आणि इथं झेल सुटला जातोय. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथं जतीनची झेल सुटली जाते. इथं जर जतीननं जर मोठी इनिंग खेळली तर इथं मात्र गावदेवी स्पोर्ट वसुली टीमला पश्चातापाचे अश्रू उकावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. कारण की इथं आपण पाहतोय जबरदस्त फलंदाज आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे या खेळाडूमध्ये आपण पाहू शकता आणि ते दाखवलं या ठिकाणी. या खेळाडूने आतापर्यंत चांगली धावा जमा करतोय आपल्या संघाला या ठिकाणी सावरतोय आणि आता मात्र स्ट्राईकला इथं फलंदाज आपण पाहतोय नारायण. इथं नारायण सुद्धा इथं मात्र सुरेख फटका खेळतोय आणि चेंडूला धारतोय सीमारेषा बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र संघाच्या धावसंख्येला वेग येतोय. 16 धावा धावफलकावरती येत आहेत. या षटकामध्ये हाणामारी केली जाते. 16 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते आणि आता दोन्ही फलंदाज मध्यम क्रमाचे इथं मात्र मोठे फटकेबाजी करण्यामध्ये सज्ज झालेले आहे. ज्याप्रमाणे आपण भारतीय क्रिकेटमध्ये बघितले रॉबिन उत्तप्पा जडेजा या वेळेला मध्यम क्रमामध्ये यायचे त्यावेळेला धावांचा उच्चांक व्हायचा आणि तीच स्थिती इथं मात्र आपण पाहतोय. मात्र हा बॉल इथं मात्र बघितलं पाऊस घेतलाय. प्रवीण विशे सर आमच्याकडे वळतायत. अवांतर धाव या ठिकाणी मिळते. 1 धाव या ठिकाणी जोडली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय आणि अजूनही काही चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील. 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील. मोठे फटके जर या ठिकाणी आले तरी या ठिकाणी चांगल्या टच मध्ये पुन्हा एकदा जय मोसोबा टीम या मॅच मध्ये कूच करेल कमबॅक करेल. मात्र इथे मोठ्या फटक्या येत नाही. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू मात्र आपण पाहू शकता. इथे 1 धाव या ठिकाणी मिळते. 1 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 9 ची सरासरी या ठिकाणी येते. आता मात्र या ठिकाणी सरासरी थोडीशी पुरत चालले. आता जितू मात्र या ठिकाणी स्ट्राईक वरती असेल. या ठिकाणी या चेंडूवरती मात्र या ठिकाणी समजेल की कोणता संघ या 2 षटकामध्ये चांगला हावी होईल. या मॅच मध्ये या पुढील होणारा सामना असेल. अतिशय महत्वाची लढत पाहायला भेटेल. मात्र या ठिकाणी नक्कीच विशेष सर आमच्याकडे वळतायत. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव अजून जोडली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. या पुढील होणारा सामना जानू स्पोर्ट इताडे आणि एम डी कोसले दोन्ही संघाच्या कर्णधारांनी उपस्थित राहायचं आहे. या इनिंग नंतर टॉस केला जाईल. बॉल सुरेख फटका आहे. बॉटमॅनचा वापर आणि तिथं मात्र क्षेत्ररक्षण चांगलं आपण पाहतोय. 1 धाव तर कंप्लीट. दुसरी धाव इथं कंप्लीट केली कारण की चेंडू या ठिकाणी थोडासा वाईड फेकी झाली. टर्न झाला चेंडू आणि इथं मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपतंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. लॉस ऑफ 3 विकेट. 3रं षटक येईल तोपर्यंत जाऊया आपल्या डीजे पॅडीकडे.
माझे म्हसोबा म्हसोबा पाऊल वसाला देव 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 माझे म्हसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला देव माझे म्हसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला माझे म्हसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला देव माझे म्हसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला थँक्यू डीजे. जरा स्पीडअप करायचं आहे. 2 षटकांचा खेळ इथं संपलाय. गणेशजी मोरे आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक असं स्वागत. युवासेना चषक 2021 आपण पर्व पाहतोय. पुन्हा एकदा आपल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं, लाडक्या खेळाडूंचं, मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत. आणि ओम साई यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र त्या तळागाळापर्यंत पोहोचवली जाते. आपल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं, लाईव्ह बघणाऱ्या प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत आहे. या मॅचमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी इथं मात्र सज्ज होतोय संदीप. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती आहे. आणि इथून मात्र मोठे फटके नक्कीच मोस या संघाला चांगले जीवदान, संजीवनी प्रदान करतील. मात्र नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता, आता मात्र या ठिकाणी पाहू शकता दोन्ही संघाच्या बाजूला हा सामना असेल. चांगल्या टचमध्ये आता मोस, जय मसोबा मोस संघ सुद्धा कमबॅक करतोय. गोलंदाजीसाठी सज्ज संदीप. समोर असेल नारायण. मात्र यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे बीट झाले. एकच धाव या ठिकाणी, धाव या ठिकाणी घेतली नाही. थांबवलं नारायणनं या ठिकाणी. संघाची धावसंख्या 21. धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता, नारायणने या ठिकाणी थांबवलं. जतीनला माघारी धाडलं, ब्रेक लावण्यात आले आणि आपल्या घरामध्ये या ठिकाणी जतीन मात्र सुखरूप पोहोचतोय. चेंडूवरती या ठिकाणी धाव येत नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय संदीप. पुन्हा एकदा वळतो या ठिकाणी संदीप. मात्र या वेळेला चेंडू मात्र जाईल सीमारेषा बाहेर. तंदणीत खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. या षटकारानं आपण पाहतोय काय बॅटिंग या ठिकाणी, रक्षात्मक या ठिकाणी स्ट्रोक खेळलाय आणि आपल्या संघाला या ठिकाणी सावरले. 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज आपण पाहतोय. मध्यम क्रम इथं मात्र आक्रमण चढवतोय. संघाची धावसंख्या इथं मात्र चांगल्या स्थितीमध्ये 27 आकड्यावरती आहे. तर मात्र संदीपला चांगली गोलंदाजी करावी लागेल, डॉट बॉल काढावे लागतील. पुन्हा एकदा जर आपलं वर्चस्व या ठिकाणी निर्माण करायचं असेल या मॅच मध्ये, पुन्हा एकदा आपल्या संघाला या ठिकाणी कमबॅक करायचं असेल, पुन्हा एकदा या ठिकाणी मोस, जय मसोबा मोस संघावरती दबाव निर्माण करायचा असेल, तिथं डॉट बॉल काढावे लागतील. यापुढे होणारा सामना जानुस्फोट इताडे आणि एमडी कोसले दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं. या इनिंग नंतर इथं टॉस केला जाईल. इथं संदीप तयार, सज्ज. ओहो, काय गोलंदाजी, स्लोवर गोलंदाजी या ठिकाणी. गुडलँड स्पॉट मध्ये चेंडू टाकून या ठिकाणी चकवलं फलंदाजाला. नारायण तिथं मात्र बीट होतोय. काय गोलंदाजी करतोय, व्हेरिएशन दाखवतोय, कमबॅक करतोय संदीप. कमबॅक करावं लागेल या ठिकाणी या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. या वेळेला थोडे शफल झाले, स्क्वेअर लेगला चेंडूला वळवलंय. क्षेत्ररक्षक मात्र तिथं असतील. चांगली फिल्डिंग, एकच धाव या ठिकाणी मिळेल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी बघायला भेटते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सागर तिथं मात्र सज्ज आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी बघायला भेटते आपल्याला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती.
इथं मात्र चेंडू हवेमध्ये आणि इथं सुरेख झेल आणि आता मात्र इथं मात्र जीतूला जावं लागतंय बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. इथं मात्र बघा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र केला जात होता जितीनच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी काऊ कॉर्नर रिजन मध्ये मात्र कल्पेशने तर सुरेख झेल पकडला आपल्या संघाला. इथं मात्र चांगली संजीवनी प्रदान केली आहे, चांगली गोलंदाजी सुद्धा संदीपच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि आता मात्र या ठिकाणी ओझरली संघ या सामन्यामध्ये आपला दबदबा कायम करतोय. फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय नारायण असेल स्ट्राईक वरती. इथं मात्र नारायण थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि चेंडूला धारतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. वाडा वाडा 6 रन. थँक्यू डीजे. इथे मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त होईल. ड्रिंक ब्रेक्स इथे मात्र घेतला जातोय. संघाची धावसंख्या इथे झालेली आहे ती 34. लॉस ऑफ 4 विकेट आणि इथं ड्रिंक ब्रेक्स आपण घेतोय. ड्रिंक ब्रेक्स नंतर पुन्हा एकदा आपल्या लाडके प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत. आपण पाहता युवा सेना चषक 2021चे पर्व. 3 षटकांचा खेळ इथं मात्र समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा इथं लागतायत 34. आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय हाणामारीचं षटक या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाज सागर. चांगला गोलंदाज आहे, तितकाच चांगला फलंदाज आहे. संघाची धावसंख्या 34. या पोटीला होणारा सामना जानोई स्पोर्ट हिताडे आणि MD कोसले दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. या पोटीला होणारा सामना बिग फाईट सामना MD कोसले आणि जानोई स्पोर्ट हिताडे या 2 टीम मध्ये दोन्ही संघाचे कर्णधार या इनिंग नंतर आपल्याला उपस्थित राहायचं आहे. या 1 षटकाच्या या समाप्तीनंतर इथं टॉस केला जाईल. जाऊया मॅचच्या दिशेत. इथं अजय मात्र स्ट्राईकला असेल, नाव स्ट्राईकला नारायण मात्र या ठिकाणी असेल. मोठे फटके खेळण्याची क्षमता इथं मात्र दाखवले नारायणने. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येण्याची आवश्यकता आणि या षटकामध्ये मात्र डॉट बॉल काढण्याची आवश्यकता आहे ओझरली या टीमला कमबॅक करायचं असेल तर. इथं मात्र चेंडू हवेमध्ये बॉटमहँडचा वापर करतोय नारायण असतील तिथे. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ च्या मध्ये 1 धाव या ठिकाणी मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. आणि आता मात्र स्ट्राईकला या ठिकाणी असेल नारायण.
नारायणचा पण विचार केला तर चांगली बॅटिंग केलेली आहे. 22 धावा केलेल्या आहेत आपल्या वैयक्तिक 22 धावांवरती आपल्या संघासाठी या ठिकाणी खेळतोय. चांगली बॅटिंग मात्र त्याची पाहायला भेटली आपल्याला. मध्यम क्रमावरती 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आले होते नारायण, मात्र या ठिकाणी आपल्या संघाला सावरले. परंतु या षटकामध्ये धावा येण्याची आवश्यकता आहे आणि इथं स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये जागा बनवली. क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र त्या ठिकाणी चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चांगला फटका, चांगले चौकार या ठिकाणी आल्या. बक्षिसाच्या स्वरूपामध्ये म्हणावे लागेल कारण खराब क्षेत्ररक्षण झाले त्या ठिकाणी. 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज सागर. राऊंड द विकेट. मात्र यावेळेला सुरेख फटका आणि चेंडू जाईल 1 बाउन्स. चौकार. गुड शॉट. थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या 43 आणि 11. नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं तर 11ची सरासरी अद्यापर्यंत गाठले आणि अजूनही 3 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील. जर मोठे फटके या ठिकाणी आलेत तर मात्र या ठिकाणी पूर्णपणे दबाव टाकता येईल ओझरली या टीम वरती. परंतु इथून जर चेंडू डॉट आले तर चांगल्या मॅच मात्र दोन्ही बाजूला असेल. सामन्यामध्ये मात्र आपल्याला पाहू शकता ट्विस्ट बघायला भेटेल. गोलंदाज बोलतोय सागर. राऊंड द विकेट. मात्र यावेळेला हा पंपूल केला, जागा बनवली. अजून एक बॅक टू बॅक दणदणीत खणखणीत F1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. मिळाला मोका जवळ ये ना गडे, जवळ ये ना गडे, जवळ ये ना गडे, मला एक चुंबा दे ना गडे, जवळ ये ना गडे, मला एक चुंबा दे ना. थँक्यू डीजे. चौकारांची हॅट्रिक इथं मारले बघा. काय बॅटिंग केलं नारायणनी. काही जबरदस्त क्रिकेट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 47 या आकड्यावरती आणि इथं नारायणने काय बॅटिंग केले. जबरदस्त क्रिकेट. 2 षटकार 3 षटकार आहेत आणि 3 चौकार या ठिकाणी मारलेत नारायणनं आपल्या संघासाठी. 34 धावा या ठिकाणी नारायणच्या बॅट मधून येत आहेत. इथं मात्र अजून एक सुरेख फटका आणि चेंडू जाईल बंदुकीच्या गोळीप्रमाणे. टिचक्या टिचक्या 6 धावा. थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या 53 आणि सिंहाचा वाटा या ठिकाणी उचललाय. नारायणनं स्वतःच्या वैयक्तिक 40 धावा झालेत. काय जबरदस्त बॅटिंग केले. मध्यम क्रमावरती इथं मात्र आपल्या संघाला या ठिकाणी सावरलंय. हा डोलारा पुन्हा एकदा या ठिकाणी उंचावलाय. गोलंदाज या ठिकाणी येतोय. वळतोय सागर पुन्हा एकदा. इथं ब्लॉक हॉल मध्ये टाकण्याचा पर्यंत खोदून काढलाय मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील. चांगलं अडवलं गेलं. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या 55 वरती जाऊन पोहोचते आणि पहिल्या इनिंगचा खेळ इथं मात्र समाप्त होतोय आणि 56 धावांचं लक्ष इथं मात्र ठेवलंय. यापुढे होणारा सामना जानो स्पोर्ट इताडे MD कोसले. चला दोन्ही संघ आपण यायचं आहे. अतिशय शेवटच्या षटकामध्ये झोडपून काढलं बघा.
तर चला आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. जानूस्फोट इताडे आणि एम डी कोसले संघ आपण यायचं आहे. नक्कीच इथं वासू मात्र नक्कीच असतील. जानूस्फोट इताडे संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. रिपोर्टिंग करायची आहे. तसेच एम डी कोसले आपण सुद्धा रिपोर्टिंग करायची आहे. यापुढील बिग फाईट मॅच वासुदेव यांना नक्कीच आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. बिग फाइट सामना, कांटे की टक्कर, दो दो हाथ करने जा रही है. जानू स्पोर्ट इताडे और एम डी कोसले. विलासजी मोरे यांच्या हस्ते इथं टॉस केला जातोय. इथं टॉस जिंकलाय. इथं मात्र नक्कीच पाहूया. टॉस पुन्हा एकदा आपण करतोय. टॉस इथं जिंकलाय एम डी कोसले या टीमनं. इथं विलासजी मोरे यांच्या हस्ते विनिंग कर्णधार वासुदेव यांना इथं मात्र शीतपेय दिले जाते. ऑल द बेस्ट. तर सुनील दळवी आपण यायचं आहे. वासुदेव मात्र या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बोलवतात, आपण यायचे, त्यांची संपर्क साधायचा आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेत. या सामना आपण पाहतोय. इथं मात्र 56 धावांचं टार्गेट इथं ठेवलंय जय मसोबा मूस या टीमनं गावदेवी ओझरली या टीम समोर. तसेच चांगल्या स्थितीमध्ये आपण सामना पाहत होता, परंतु शेवटच्या षटकामध्ये स्लॉगरमध्ये नारायणनं मात्र जबरदस्त कमबॅक केलं. काय जबरदस्त बॅटिंग केली आपल्या संघासाठी. आणि आता मात्र या ठिकाणी गावदेवी ओझरली टीमला आपली फलंदाजी इथं मात्र सिद्ध करावी लागेल. अतिशय जबरदस्त असा संघ. मात्र या ठिकाणी जगदीश आणि किरणची कमी मात्र दिसते या संघामध्ये, आपण पाहू शकता. सलामीचे फलंदाज इथं मात्र आपण पाहतोय जयेश आणि महेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सह्याद्रीच्या शिखरावरती भगवे फडकले असते का, राजमाता जिजाऊ नसती तर राजा शिवबा घडले असते का. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आणि पुन्हा एकदा सर्व लाडक्या प्रेक्षकांचं, लाडक्या खेळाडूंचं हार्दिक असं स्वागत. त्याचप्रमाणे ऑर्गनायझर कमिटी सर्वांचं हार्दिक असं आभार व्यक्त करतोय की ज्यांनी मला या स्पर्धेमध्ये संधी दिली. मॅचला सुरुवात होते. शो द गुड गेम. पहिलाच बॉल हा पंप पूल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होतोय. 2 धावांनी इथं मात्र खातं ओपन केलं जाते. जयेश इथं मात्र आपलं खातं खोलते 2 धावांनी. संघाची धावसंख्या 2 धावांनी इथं खाते उघडलं जाते. आणि स्ट्राईकला आता आपण पाहतोय महेश. जयेश आणि या वेळेला मात्र सुरेख फटका आपण पाहतोय आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. गुड शॉट. थँक्यू. ओसले संघाचे ऑनर आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. तर नक्कीच त्यांचा सत्कार आपण कोसले संघाचे ऑनर
ज्ञानेश्वर मोरे, माजी सरपंच, माजी उपसरपंच चिंचवली, सरपंच चिंचवली यांचं इथं मात्र आपण यांच्या हस्ते इथं मात्र कोसले संघाचे होस्ट यांचा इथं आपण येतो जिथं सन्मान करतोय. इथं मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय, षटकार येतोय. थँक्यू डीजे. इथं कोसले संघाचे ओनर त्यांचं इथं मात्र आमच्या मान्यवरांच्या हस्ते इथं जिथं सन्मान केला जातोय. एक माईची शाळ सुगंधित पुष्पगुच्छ इथं मात्र साहेबांना दिलं जातंय. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेत. इथं चांगली बॅटिंग, पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग इथं आपण पाहतोय. ओझुर्ली संघ सुद्धा चांगला तडफदार संघ आहे, जबरदस्त संघ आहे आणि दाखवल्या मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या इथं आपण पाहतोय 13 या आकड्यावरती आहे. 14.0 ची सरासरी गाठायची आहे आणि नक्कीच चांगल्या टच मध्ये आहे आणि त्या सरासरीचा इथं पाठलाग केले जातोय. नारायण इथं गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. इथं सुरेख फटका आहे, जागा बनवली आणि नक्कीच चेंडू जाईल त्या ठिकाणी. नक्कीच मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहू शकता. 2 धावा मात्र या ठिकाणी मिळत आहेत. महेश इथं मात्र आपलं खातं उघडते 2 धावांनी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. चांगला क्रिकेट इथं मात्र आपण पाहू शकता. अतिशय काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही संघ इथं मात्र तुल्यबल्य आहेत. दोन्ही संघाने मात्र आपली सांघिक कामगिरी मात्र दाखवलेली आहे. अनेक स्पर्धेमध्ये इथं मात्र पहिल्या षटकाचा आपण खेळ समाप्त झालेला आहे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा धावपलकावरती आहेत. तर थोडा वेळ आपल्या डीजे पॅडेला संधी देऊया. तर जाऊया मॅचच्या दिशेत मित्रांनो. दुसरं षटक आहे. इथं चांगल्या टच मध्ये आपण पाहतोय गावदेव ओझुर्ली संघ. चांगली बॅटिंग इथं मात्र जयेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. आपल्या वैयक्तिक 13 धावांवरती खेळतोय आणि स्ट्राईक मात्र जयेशच्याकडे असेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 15 आकड्यावरती आहे. आपल्या संघासाठी इथं मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. अशाच पद्धतीने धावा मात्र येण्याची आवश्यकता आहे आणि अनेक मॅच मध्ये जयेशने मात्र दाखवलेला आहे. या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहू शकता पहिल्या षटकामध्ये 15 धावा येत आहेत. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय जगदीश. या वेळेला मात्र आउटसाइड लेग स्टंप, पंचांचा इशारा, वाईटचा येतोय. एक धाव या ठिकाणी जोडली जाते. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. जबरदस्त क्रिकेट मात्र आपल्याला पाहायला भेटते. अतिशय सुरेख असं मैदान आपण पाहतोय. मसोबा ग्राउंड. अतिशय देखणी स्पर्धा युवासेना चषक 2021 आणि हा बॉल इथं काय फटका खेळलाय आणि चेंडू जाईल भीमटोला, वज्रटोला, षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र धावसंख्या आपापली धावसंख्येने वेग घेतलाय. धावसंख्येने भरारी मारली ती 22 या आकड्यावरती. आता मात्र विजयाच्या दिशेनं कूच करतोय
गावदेवी ओझरली हा संघ काय बॅटिंग या ठिकाणी करतोय पाहू शकता आपण या ठिकाणी जयेशला धर्मवीर चषक मध्ये सुद्धा चांगली कामगिरी त्याची आपण पाहिली आणि तोच जयेश इथं मात्र आपण पाहतोय आक्रमण चढवतोय या ठिकाणी यावेळेला अजून एक फटका मात्र थोडासा या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये इथं मात्र पाहू शकता तिथं क्षेत्ररक्षक थोडासा बंबल झाला आणि परिणामतः चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं इथं 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या संघाची धावसंख्या इथं मात्र आपण पाहतोय 24 या आकड्यावरती इथं मात्र डॉट बॉल काढावे लागतील या ठिकाणी जगदीशला भेदक मारा करावा लागेल जयेशला इथं मात्र बांधून ठेवावं लागेल कारण की नक्कीच मोठे फटके या ठिकाणी जयेशच्या माध्यमातून येत आहेत आपल्या वैयक्तिक 19 धावांवरती खेळतोय काय बॅटिंग या ठिकाणी केले आपल्या संघासाठी आपल्या गावाची पताका मिरवण्यासाठी इथं मात्र फलंदाज चांगली कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये इथं मात्र थोडासा इनसाइड आउटचा फटका आणि इथं काय घडतंय इथं उत्कृष्ट झेल पकडली जाते आणि वाघाची शिकार केली जाते कारण की जगदीश जो फॉर्म मध्ये असताना फलंदाज होता त्याला इथं मात्र धाडलं जाते बॅक टू द पॅव्हिलियन थैंक यू डीजे जीत के खातिर बस जुनून चाहिए जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए ये आसमान भी आएगा जमीन पर बस इरादों में जीत की गूंज चाहिए इथं कमबॅक केलं जगदीश या गोलंदाजाने इथं कमबॅक केलेला आहे आणि धार गोलंदाजीची अशीच ठेवण्याची आवश्यकता आहे संघाची धावसंख्या आपण पाहतोय 24 या आकड्यावरती आहे अजूनही या ठिकाणी ओझरली संघ चांगल्या टच मध्ये आहे परंतु या ठिकाणी जर का या ठिकाणी डॉट बॉल आले विकेट जर आल्या तर या ठिकाणी जय मसोबा मो संघ या सामन्यामध्ये शिरकाव करेल आता मात्र फलंदाज आपण पाहतोय आदेश चांगला फलंदाज आहे आदेश मोठे फटके खेळू शकतो क्षमता मात्र नक्कीच आदेश मध्ये आहे 3 बॉल आहेत ना तर पाहूया या दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये मोठे फटके येतील का आपल्या संघासाठी तर मात्र कमबॅक होईल का जगदीशाच्या माध्यमातून मात्र इथं मात्र हा पंप पूल केलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील चांगली फिल्डिंग तिथं पाहतोय आपण काय फिल्डिंग केली जाते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय योगेश चांगली झडप मारली चेंडूवरती नियंत्रण त्या ठिकाणी मिळवलं आणि आपल्या संघासाठी या ठिकाणी मात्र 3 धावा त्या ठिकाणी वाचवल्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय महेशला स्ट्राईक वरती गोलंदाज सज्ज होते जगदीश पुन्हा एकदा इथं डॉट बॉल काढावे लागतील मॅच मध्ये जय मसोबा मोस या टीमला अजून या ठिकाणी जर दबाव टाकायचा असेल तर परंतु या ठिकाणी चांगल्या टच मध्ये आहे ओझरली संघ इथं मात्र बॅटची कडा आणि इथं चेंडू हवेत होता नो मॅच लँड मध्ये पडतोय स्वतः विकेट किपर चेंडूवरती जात आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये एकच धाव या ठिकाणी मिळते 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते आपण पाहू शकता धावफलकावरती 26 या आकड्यावरती 13च्या सरासरीने इथं मात्र धावा येत आहेत चांगली सरासरी आहे मॅच विनिंग सरासरी या ठिकाणी आपण पाहतोय परंतु मोठे फटके जर आले तर एक चांगल्या स्थितीमध्ये ओझरली संघ राहू शकतो आणि जर काही इथं विकेट मात्र आले तर पुन्हा एकदा या ठिकाणी जय मसोबा मोस संघ कमबॅक करू शकते इथं सरळ बॅट सुरेख फटका आपण पाहतोय गॅप मधून या ठिकाणी गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आणि इथं मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं इथं संपतंय आणि दुसऱ्या षटकानंतर इथं आपण धाव संख्या पाहतोय धावफलकावरती 30 धावा 15च्या सरासरीने इथं मात्र धावा येत आहेत तिसरं षटक येईल तोपर्यंत जाऊया आपल्या डीजे पॅडीकडे
हाला दोन वर्षे थांबा हे जांभळा पिकली बाग पिकला नाही तो आंबा बाबा आई तिची होते लग्नाला दोन वर्ष थांबा जाऊन सांगा तिच्या आईला तो पोऱ्या आहे लई घाईला घाईला आई सोना निलमी लाटाची ग लाटाची तिला माया देशील का लेकीची ग लेकीची बाबा सोना निलमी सोन्याची र सोन्याची तिला माया देशील का बाबाची र बाबाची घालून नाकात नथनी मोत्याची आणि मिरवत तिला बाबा आई तिची होते लग्नाला दोन वर्ष थांबा हे जांभूळ नाही पिकली भाग पिकला नाही तो आंबा बाबा आई तिची होते लग्नाला दोन वर्ष थांबा बाबा आई तिची होते लग्नाला दोन वर्ष थांबा बाबा आई तिची होते लग्नाला दोन वर्ष थांबा थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती आहे आणि आता मात्र या ठिकाणी 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 26 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामन्यामध्ये सामना दोन्ही बाजूला असेल. थोडं फास्ट खेळायचं आहे प्लीज, नाहीतर या ठिकाणी पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. फास्ट खेळायचं आहे. वेळ अगोदरच आपल्याला वेळ होतोय, उशीर आपण केला या सामन्यामध्ये. जाऊया मॅचच्या दिशेत. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. अजूनही सामन्यामध्ये ट्विस्ट असेल, अजूनही सामना दोन्ही बाजूला असेल. या मॅच मध्ये काही सांगू शकत नाही. महेश या ठिकाणी आपण पाहू शकता स्ट्राईक वरती आहेत. नॉन स्ट्राईक इनला आदेश. गोलंदाजीसाठी भार सांभाळून येतोय विजय. या वेळेला काय शॉट खेळलाय आणि इथं मात्र बॉटम हँडचा वापर करून चेंडूला धाडलंय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. आणि नक्कीच पंच आम्हाला सांगतात धावा किती पंच. चौकार. चौकार +1 5 धावा. चौकार. ओके. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. अजूनही 22 धावांची आवश्यकता. इथं स्क्वेअर लेगच्या दिशेत थोडं वळण दिलं चेंडूला आणि काय शॉट केला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, मात्र चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. तन धन धन करत चौकार. थँक्यू डीजे. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू 18 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये पूर्णपणे उजळली संघ हवी होते. कमबॅक या ठिकाणी केलंय. जबरदस्त क्रिकेट महेशनं इथं मात्र दाखवले आपल्या संघासाठी. पण जर विचार केला जयेश आणि महेशची जोडी, आणि जयेश इथं मात्र महेश इथं आपण पाहतोय चांगलं कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. अजून एक सुरेख फटका या ठिकाणी पाहतोय आणि 1 बाउन्स. 4 धावा. गुड शॉट. सॉरी, थँक्यू डीजे. सॉरी, या ठिकाणी षटकार आहे. कम ऑन डीजे.
तर इथं मात्र आपले मान्यवरांचं आगमन होणार आहे. मदनजी जाधव MD स्पोर्ट आमनेगावचे उद्योगपती, त्यांचं मोलाचं सहकार्य मात्र आपल्याला लाभलंय आणि त्यांचं मात्र इथं स्वागत होत आहे. थोड्याच वेळात इथं मात्र मदना दत्तू जाधव यांचं मात्र इथं आगमन होणार आहे. त्याचप्रमाणे योगेश जाधव सोबतीला आहेत, संतोषजी काकडे, सुभाष जाधव यांचं मात्र इथं आगमन होत आहे. थोड्याच वेळात इथं मात्र आगमन होईल. इथं ब्लॉक हॉल मध्ये गोलंदाजी केली जाते. चांगला बॉल आपण इथं पाहतोय. धाव या ठिकाणी येत नाही. विजय गोलंदाजी तर मात्र आपण पाहतोय. आपल्या वैयक्तिक 16 धावा या ठिकाणी अद्यापर्यंत खर्च करतोय. अतिशय मापक या ठिकाणी गोलंदाजी मात्र करतोय. पाहू शकता आपण गोलंदाजी मार्गवरती. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 46 आकड्यावरती. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आणि या वेळेला मात्र स्क्वेअर लेगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि याच बरोबर आपण पाहतोय षटक क्रमांक 3 इथं जाऊन संपतंय आणि 6 चेंडूमध्ये इथं जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. चौथं षटक येईल तोपर्यंत जाऊया DJ पॅडीकडे. देव माझे म्हसोबा पाऊल वसाला. देव माझे म्हसोबा पाऊल वसाला. देव माझे मसोबा मसोबा पाहुणा वसाला. देव माझे मसोबा मसोबा पाहुणा वसाला. देव माझे म्हसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला. देव माझे म्हसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला. माझे मसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला. देव माझे मसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला. थँक्यू DJ. जाऊया मॅचच्या दिशेत. रमेश पाटील आपण यायचं इताडे गावचे. आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेत. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. प्रवीण जी मोरे ॲज अ स्कोरर लेखक पाठीचा कडा मात्र आपल्यासोबत सज्ज आहेत. चांगलं स्कोरिंग मात्र आपल्याला पाहायला भेटते. इथं मात्र सुरेख फटका. फुल अँड पॉवरफुल चेंडू गुल F1 क्वालिटीचा महेश ब्रांडेड षटकार. थँक्यू DJ. चला फास्ट खेळायचं आहे. अजून या ठिकाणी 3 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. उरलेल्या 5 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. पहिल्याच चेंडूवरती रोहितच्या इथं आक्रमण चढवलं. पूर्णपणे सामना खेचून आणलाय आपल्याकडे. महेश याने मात्र आता मात्र बॉटमहँडचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एकच धाव या ठिकाणी मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 54 आकड्यावरती. अजून या ठिकाणी 2 धावांची आवश्यकता आहे. उरलेल्या 4 चेंडूमध्ये आदेश मात्र या ठिकाणी स्ट्राईकवरती असेल. आपण पाहू शकता या पोटीला होणारा सामना मात्र आपल्याला नक्कीच पाहता येईल. जानू स्पोर्ट इताडे MD कोसले काटे की टक्कर. घमासान क्रिकेटचं युद्ध, क्रिकेटचं कुरुक्षेत्र इथं मात्र आपल्याला पाहायला भेटेल. बस
तर जाऊया मॅचच्या दिशेत. इथं मात्र फुल अँड पॉवरफुल विजयाचा रामदेव बाबा पतंजली षटकार. थँक्यू डीजे. दोन्ही संघाने हस्तांदोलन करायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच साठी महेश आपण यायचं आहे. सव्वीस धावांची खेळी आपल्या संघासाठी. व्हॉट ऑफ बॅटिंग. चला लवकरात लवकर यायचंय महेश आपण. यापुढील होणारा सामना जानुसपुडी ताडे एमडी कोसले. तर एमडी कोसले संघानं चला क्षेत्ररक्षण आपलं लावून घ्यायचं आहे पटापट.